Thank you.
देव जाणता देव जाणता देव जाणता देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी देव चतुर जाणून अंतर वर्ततसे देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे देव चतुर जाणून अंतर वर्ततसे विठ्ठल विठ्ठल समागत्य तिष्ठन्त्यमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं विद्यांची अधिकारी ते जीवन दो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह करू पावन जाणू चराचरी विठ्ठल विठ्ठल देव जाणता आपल्या सत्ता एकाएकी देव चतुर जाणून अंतर वर्ततसे प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेचा आजचा असणारा 18वा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आजची असणारी कीर्तन रूपी सेवा कीर्तन रूपी पुष्प तुम्हा सर्व भाविकांच्या चरणावर रुंबण्याकरता निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु देहूचे श्रीमंत साधू तुकोबरा यांचा 3 चरणांचा भगवान परमात्म्याची जाणीव करून देणारा विठ्ठल अभंगामधून जगद्गुरु तुकोबरा पंढरीश भगवान पांडुरंग परमात्म्याची जाणीव संपूर्ण विश्वाला करून देतात, सृष्टीला करून देतात, लोकांना करून देतात. जाणीव करून देत असताना तुकोबरा सांगतात की बाबा
मूर्तीच्या रूपाने मंदिरामध्ये उभा असणारा तो भगवान परमात्मा तो जाणता अशा प्रकारचा आहे. एकदा नाही सांगितलं, दोनदा सांगितलं. आपण सुद्धा कधी कधी म्हणतो बघा तुला दोनदा सांगतोय. तो खूप बरं आहे. दोनदा त्या भगवान परमात्म्याची जाणीव करून देतात. देव जाणता भगवान परमात्मा आहे तो सर्व काही आपल्या सत्तेने एकाएकी सर्व काही जाणून घेतो. देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी एकाएकी त्याला सगळं काही कळून येतं. पण तो भगवान परमात्मा चतुर सुद्धा आहे. याची सुद्धा जाणीव आपल्याला दोनदा करून देतात. देवच जाणो आणि अंतर वर्तत असे. प्रत्येकाचा अंतःकरण तो भगवान परमात्मा जाणतो आणि त्या अंतःकरणापासून जाणल्यानंतर त्या पद्धतीने प्रत्येकाशी तो भगवान परमात्मा वर्तन करत असतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तो खूप बरे सांगतात. देव निराळा जो जाणता अशा प्रकारचा आहे, जो चतुर अशा प्रकारचा भगवान परमात्मा आहे तो निराळा आहे. देव निराळा. पण कसा निराळा? अलिप्त विटाळा. विटाळापासून लांब, विटाळापासून अलिप्त अशा प्रकारचा असणारा भगवान परमात्मा आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात तो पर्याय सांगतात. विठाल सर्व गाडीवाडीकर, तरुण मंडळी, ग्रामस्थ मंडळी, महिला भगिनी, आपणा सर्वांच्या सहकार्यातून आजची असणारी ही पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दरबारातले सेवा मूर्ती स्थापनेला 17 वर्ष पूर्ण, 18वा वर्धापन दिन या ठिकाणी आपण सर्वजण उत्साहामध्ये साजरा करत असताना या ठिकाणी तुम्ही सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन, तरुण मंडळांनी एकत्रित येऊन कीर्तनाची सेवा ठेवली. आणि या ठिकाणी मला आपणा सर्वांच्या वतीने शिवाजी महाराज महाडिक तथा आमचे राजेंद्र महाराज नगड या दोघांनी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून निमंत्रित केलं, सेवा करण्याची या ठिकाणी संधी दिली. प्रथमतः आपणा सर्वांना धन्यवाद. पंढरीश पांडुरंग परमात्म्याची जाणीव तो कोंबराय सृष्टीला करून देतात, समाजाला करून देतात. समाजाला जाणीव करून देत असताना नेमकी कुणाला जाणीव करून देतात? देवाच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याची गरज पडली तुकोबरायला, पण नेमकी कुणासाठी जाणीव करून देतात? कारण समाजाचं वर्गीकरण करत असताना काही प्रकारचे वर्ग तुकोबरायांना आढळले समाजात. प्रकाराचे
असताना, अवलोकन करत असताना 3 प्रकारचे लोक उभं राहणार आहे. बघायचे आपल्याला जाता जाता आपण एखाद्या वर्गात बसतो का केशवराव? एखादा वर्ग आपल्यासाठी आहे का ना? वर्ग क्रमांक 1 देवाला तत्वाच्या दृष्टीने जाणतो, भगवान परमात्म्याला तत्वाच्या दृष्टीने मानतो. वर्ग क्रमांक 2 मानतो पण जाणत नाही. आणि वर्ग क्रमांक 3 तर यात कुठंच बसत नाही, मानतही नाही आणि जाणतही नाही. विठ्ठल विठ्ठल. त्यापैकी नेमकी कोणाला भगवान परमात्म्याची जाणीव करून देतात की बाबा तो भगवान परमात्मा आहे, त्याचं अस्तित्व या पृथ्वी तलावर आहे, अस्तित्व चराचरामध्ये भरून उरलेलं आहे. वर्ग क्रमांक 1 देवाला तत्वाच्या दृष्टीने जाणतो आणि मानतो, याला सांगायचीच गरज नाही देव आहे म्हणून. तो भगवान परमात्म्याचं अस्तित्व आहे हे सांगायचीच गरज नाही. जो देवाला मुळात तत्वाच्या दृष्टीने जाणतो, नुसतं जाणत नाही तर मानतो सुद्धा, याला सांगायची काय गरज आहे? जो मुलगा 12वीच्या परीक्षेमध्ये किंवा 10वीच्या परीक्षेमध्ये 90% अपेक्षा करतो आहे, तो मुलगा 24 तासापैकी 10 तास 8 तास अभ्यास करतोय. आता नाही गरज अभ्यासाची, आता ऑनलाईन. आता 10वीच्या विद्यार्थ्यांना बहुतांश 80% पुढे मार्क दिसतात. परीक्षा झाली नाही, मास्तरांनीच मार्क दिले. या प्रकारची परिस्थिती या कोरोनामुळे उद्भवत. पण पाठीमागचा कालावधी आणखीनही पुढे तो कालावधी आहे, अभ्यास करावा लागणार आहे. 8-8, 9-9 तास अभ्यास करतोय. कितवीला आहे? हा, 6वीला आहे. किती वर्ष झालं शाळेत नाही गेला? शाळा तरी माहिती का तुला की आता कुठे येते? विठ्ठल मुळातच 8-8 तास अभ्यास करतोय. त्याला सांगायची गरज आहे काय? बाळा अभ्यास कर. त्याला काय सांगायची गरज आहे? सांगायची गरज त्याला आहे. शाळेतून आला की दोपट टाकतोय, 3 लाकडं 11 माकडं निघाला. काय खेळायला? क्रिकेट. त्याला सांगायची गरज आहे अभ्यास कर. 10वीमध्ये पास व्हायचं असेल ना, चांगल्या प्रकारची मार्क पाडायची असतील ना, तर अभ्यास कर. त्याला सांगायची गरज आहे. पण जो मुळातच अभ्यास करतोय त्याला काही सांगायची नाही. एखादी आजीबाई अतिशय सुंदर अशा प्रकारचा स्वयंपाक करते, अतिशय सुंदर. कुठल्याही प्रकारचा तुम्ही त्यांना स्वयंपाक करायला सांगा, कोणत्याही प्रकारचे पदार्थ तुम्ही त्यांना करायला सांगा, अतिशय स्वादिष्ट अशा प्रकारचे पदार्थ तयार करतात. त्या एखाद्या आजीला जर म्हटलं, आजी तुम्हाला बेसन कसं करायचं शिकवू का? जिला सगळे पदार्थ स्वादिष्ट करता येतात, अपमान केल्यासारखं आहे ना, बेसन कसं करून शिकवायचं? तत्व जो देवाला तत्वाच्या दृष्टीने मानतो, जाणतो, त्याला काही सांगायची गरज आहे. त्याला सांगायची गरजच नाही. अभंग पहिल्या वर्गातल्या लोकांसाठी नाही. विठ्ठल मानतो पण जाणत नाही. विचारलं ना काय ना, देवाबद्दल तुमचं काय मत आहे? देव आहे. पुढचा प्रश्न सांगा बरं, तो कसा आहे? तो कसा आहे? देव आहे? नाही बाबा, मला फक्त एवढंच माहिती, तो भगवान परमात्मा आहे, त्याचं अस्तित्व आहे, मला फक्त एवढंच माहिती. कमीत कमी पहिल्या त्या पुढच्या वर्गातल्या लोकांपेक्षा, वर्गापेक्षा हा वर्ग बरा आहे ना. कमीत कमी मानतोय, कमीत कमी मानतोय. हा मानतोय वर्ग, जाणत नाहीये. भविष्यामध्ये त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करून एखाद्या साधकाची, एखाद्या सद्गुरूंची भेट होईल, वरदहस्त मस्तकावर पडेल आणि तत्वाच्या दृष्टीने तो भगवान परमात्मा या चराचरामध्ये, या ब्रह्मांडामध्ये पिंडी तेच ब्रह्मांडी, या पद्धतीने तो जाणायला सुरुवात करेल. पण कमीत कमी हा वर्ग मानतो आहे, या वर्गातल्या लोकांना सुद्धा सांगायची गरज नाही. विठ्ठल
क्रमांक 3 पटकन वरून पकड. वर्ग क्रमांक 3 जो जाणतही नाही आणि मानतही नाही, जो जानते नहीं आणि मानते नहीं. क्या भगवान भगवान करके रखा है, कहा है तुम्हारा भगवान, विनाकारण टाळ कुटीत येतो असं म्हणणार. बऱ्याच दिवसापासून त्यांना लय बरं वाटत असेल. टाळच वाजल्याला ऐकूया, टाळच वाजला कुठं. मंदिरामध्ये भजन नाही, मंदिरामध्ये कीर्तन सुद्धा नाही, टाळ कुटीत येत म्हणतात. बाबा टाळ कुटत नाही, टाळ वाजवला जातो. आणि टाळाचा आवाज सांगितला, गुळगुळा वाजती टाळ, झणझणा नादरसाळ, उदो झाला पाली वेळ, उठा वाचे पदरा. हा टाळाचा आवाज सांगितला महाराज. गुळगुळा आवाजती टाळ. आता जर टाळ नाही वाजवला, आता जर टाळी नाही वाजवली तर एक दिवस तो बाबा कुठल्याशिवाय राहणारच नाही. तुम्ही म्हणता ना टाळ कुठत येतं, आणि मग कुठणे हा प्रकार काय आहे नेमका, तो पुढे भविष्यामध्ये आपल्याला सुद्धा कळून आल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलियावर फेरा पडे. शेवटची पाळी बुवा, पुन्हा माणसाचा जन्म मिळेलच म्हणून सांगता येत नाही. आणि मिळेल असं जर म्हणावं तर शेवटची पाळी हा शब्द काय प्रयोग काय आपल्या मुखातला नाही, साधू संतांच्या मुखातले शब्द आहेत ते. आणि म्हणून शेवटची पाळी वर्म जर चुकलं तर महाराज सांगतात फेरा पडे. आणि मग या फेरा किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडलो आवरते डोरा. किती वेळा पुन्हा सांगता येत नाही. आणि मग हे जर चुकवायचं असेल तर त्याला जाणणं अतिशय महत्वाचं आहे. जाणून त्याचं चिंतन करणं अतिशय महत्वाचं आहे. जे ऐशिया माते जाणूनी, अहंकाराचा पुरठा मोडोनी, जे जीवे कर्म करुणी भजती माते. अर्जुना, ज्यांनी मला या पद्धतीने जाणलं, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्यन्ति न प्रियाः, या पद्धतीने ज्यांनी मला जाणलं. चला की तुकोबरा यांच्याकडे. विठ्ठल जळी तळी या पद्धतीने संपूर्ण चराचरामध्ये भरून उरलेला तो भगवान परमात्मा, त्याचं जाणून चिंतन करणे अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली. तुकोबराय बोलतात, आपल्याही मुखातली वाक्य नाहीत. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, नका आडराना जाऊ जणी. ती वस्तू नेमकी काय आहे, त्या वस्तूला ओळखा. ती वस्तू नेमकी कोणती आहे, त्या वस्तूला तुम्ही कोणत्याही देवाचं चिंतन करा,
पण कोणत्याही देवाचं चिंतन करत असताना पहिल्यांदा त्या देवाला जाणून घ्या. काय अस्तित्व आहे, कशा पद्धतीने त्याचं अस्तित्व या जगतामध्ये. पण तुम्ही दत्ताचं चिंतन करा, तुम्ही एखाद्या देवीचं चिंतन करा, पण पहिल्यांदा त्या देवाला किंवा देवीला जाणून घ्या आणि जाणून त्याचं चिंतन करा महाराज. त्याच्यातून आपली फलनिष्पत्ती आपल्याला प्राप्त होणार आहे. क्या भगवान भगवान करके रखाय असा म्हणणारा उठावा आणि घराकडे त्याने निघावं. जाता जाता असं समजा की एखादा दगड त्याची वाट पाहत होता, ठेच लागली आणि अंगठा फुटला पायाचा, नख निघालं आणि रक्त बंबाळाच्या प्रकारचा अंगठा झाल्याबरोबर त्याच्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं, ओ गॉड. मोठ्याने ओरडला तो. काय झालं? ठेच लागली. आणि कोणाला हाक मारली त्याने? ओ गॉड. देवाला कुठे हाक मारली त्याने? देवालाच हाक मारली. फक्त मराठीत बोंबलायच्या ऐवजी मराठीत बोंबलायच्या ऐवजी इंग्रजीत बोंबला. केशव काय स्पेलिंग आहे गॉडचं? हे पोरांनो, गॉडचं स्पेलिंग तरी लक्षात आहे का नाही? बोला बोला, काय स्पेलिंग आहे? गॉड 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 म्हणजे गोड साखर नाही म्हणत मी. GOD असं स्पेलिंग आहे गॉडचं. आणि ज्याने कोणी हे स्पेलिंग निर्माण केलं ना, त्याला लाख लाख धन्यवाद. काय अनुभवा का धन्यवाद द्यायचं त्याला? त्याला धन्यवाद का द्यायचे? गॉड या शब्दाचं स्पेलिंग, गॉड म्हणजे देव, पण गॉड हा शब्द ज्याला कळत नाही, म्हणजे देव ज्याला कळत नाही त्याला काय उपमा द्यायची? तर जरा गॉड हा शब्द उलटा वाचायचा. वाचा बरं, GOD गॉड हा शब्द उलटा वाचा की. डॉग, डॉग म्हणजे मग त्याला देव कळतो काय? तुम्ही 50 लाखाची गाडी दारात आणून उभी करा, पूजा वगैरे करून, आणि एखादा तो डॉग जवळ येऊ द्या. 50 लाखाची गाडी आपण कसं आता पूजा करून आणली म्हणजे पुन्हा कळतं का त्याला? नाही कळत. म्हणून तो तुम्हाला म्हणलं गॉड या शब्दाचं स्पेलिंग ज्यांनी निर्माण केलं त्याला खूप खूप धन्यवाद द्यावे. गॉड म्हणून मोठ्याने ओरडला. काय झालं? ठेच लागली. याचा अर्थ जो देवाला जाणतही नाही, या भगवान भगवान काय केलं का असं म्हणणारा सुद्धा संकटाच्या वेळी कोणाला हाक मारली त्याने? तुम्ही किती देवाला न माना, किती देवाला न मानणारे असा, पण अंतःकरणामध्ये कुठं नाही कुठं तरी ऑपरेशन आहे. ऑपरेशन अतिशय क्लिष्ट अशा प्रकारचं, अतिशय अवघड अशा प्रकारचं ऑपरेशन आहे. आणि त्या गाडीवर झोपून तुम्हाला ऑपरेशन थिएटर मध्ये चालवलेले, ऑपरेशन थिएटरच्या दरवाज्यात ती गाडी थांबवली जाते, त्याच्यावर झोपवले पेशंटला, आणि मग तिथे त्याला सांगितलं जातं वर बघा, आणि तिथे एखाद्या देवाचा फोटो असतो, आता त्याला हात जोडा, आणि मग तिथं तो त्याला हात जोडतो, देवा वाचव बाबा याच्यातून. कितीही नास्तिक असू द्या, शेवटी हात जोडल्याशिवाय राहत नाही. त्याचं अस्तित्व मान्य करावंच लागतं. हे जो तिसऱ्या वर्गातला लोक आहेत, या वर्गातल्या लोकांना खरं तर सांगायला जाऊ नये, सांगूच नये. यांना काय सांगू नये? देवाबद्दल यांच्याशी बोलू नये. का बोलू नये? का सांगू नये यांना? नाथ बाबा सांगतात हा वर्ग अशा प्रकारचा.
करतात. का सांगू नये या वर्गातल्या लोकांना? क्रोधी आहे, अविश्वास अशा प्रकारचा आहे. कितीही वेळा सांगायला जा, विश्वास बसणार नाही या लोकांचा. म्हणून क्रोधी म्हटले, अविश्वासी. शिवाय व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. वाणीला सीन होईल. मराठीमध्ये मन आहे आपले, पालत्या गाड्यावर आणि गडा मुळातच पालता घातलाय, टिपाडवर पाणी त्याच्यावर होती आणि किती भरलाय म्हणून बघायला गेला. किती दिवसांनी भरल? नाही ना भरायचं, नाही भरायचं. अवस्था कशा प्रकारची नेमकी? एरंडाचं गोराळ. बोला बोला बोला. सगळ बी नाही आणि चोथा बी नाही, या प्रकारची अवस्था. त्यापेक्षा त्या लोकांना सांगायला जाऊ नये. चला ज्ञानोबा यांच्याकडे. ज्ञानोबा असं म्हणतात एका ठिकाणी, खडकी जैशी वर्षी आगी माझी का खेव दिले सावली. खडकावर पडलेला पाऊस कोणाच्या उपयोगाचा आहे? अग्नीमध्ये पेरलं असं समजा की किलोभर हरभरे भाजले आणि वापसा आल्यावर शेतात नेऊन पेरले. महिन्याने बघायला गेले आमचे गाडीदाजी. किती दिवसांनी उगवलेलं असेल? नाही ना उगायचं. आगी माझी पेरले का खेव दिले सावली. सावलीलाच जर आलिंगन द्यायला लागला, काय माहित आहे त्याचा मारमारा सांगतात. या पद्धतीने हा वर्ग या प्रकारचा आहे. त्यापेक्षा या वर्गातल्या लोकांना सांगायला जाऊ नये. का? क्रोधी आहे, अविश्वासू आहे. शिवाय गेलाच तुम्ही सांगायला तर कदाचित रक्तमंबळ होण्याची पाळी. त्यापेक्षा या वर्गातल्या लोकांना सांगू नये. एक दृष्टांत देतो आणि पहिल्या चरणामध्ये प्रवेश करतो. एक माकड होतं. माकड त्या झाडावरच्या चिंचा, त्या झाडावरचे पेरू घेतले, बोर खा, पेरू खा, या पद्धतीने आपलं त्याचा दिनक्रम चाललेला असायचा. बिचाऱ्याचं घर बांधायचं राहूनच गेलं. चिंचेवर राहायचे आणि वळवाचा पहिला पाऊस, प्रचंड काळ्या कुट्ट अशा प्रकारच्या ढगांनी आकाशामध्ये गर्दी केली. झुळूक सुटली, वाऱ्याची टपोरे थेंब पडायला सुरुवात झाली. त्याच झाडावर राहणारी एक चिमणी काडी 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 गोळा करून तिने आपला सुंदर अशा प्रकारचा खोपा तयार केला होता, घरट तयार केलं. पावसाला सुरुवात झाल्याबरोबर ती चिमणी भुरकन उडून आपल्या घरट्यामध्ये निघून गेली. आता माकडाने कुठं जायचं? नीट आहे का? बारकाईने माकडाने कुठं जायचं? तिथंच खोडाचा आश्रय घेतला. जोराचा वारा सुटला. मग जोराचा वारा, चिंचेच्या पोकाचा मारा आणि वरून पडत होत्या गारा. सगळं त्याला सहन करावं. अर्धा पाऊण तास पाऊस पडत होता. वारा जोरात असल्यामुळे ढगांची पांगापांग झाली आणि त्या चिंचेच्या झाडाखाली फुटभर गाराचा थर आला. पाऊस उघडल्यानंतर ती चिमणी बाहेर आली. इकडं तिकडे बघितलं तिने, खाली तर गारांचा ढीक साचलेला. बया, मी माझ्या घरट्यामध्ये गेले, पण माकडाचं काय झालं असेल? कुठे माकड? म्हणून तिने इकडे तिकडे बघायला सुरुवात केली तर चिंचेच्या खोडाला ते असं थोडं उडत बसले होतं. गार लागत असेल त्याला. याला कुणीच सांगितलं नसेल आतापर्यंत. चला आपण थोडासा उपदेश करूया म्हणून चिमणी उपदेश करायला गेली. कोणाला? हे लक्षात राहू द्या. माकडाला उपदेश करायला गेली आणि माकडाच्या समोर जाऊन ती चिमणी बसली. माकड दादा, अरे बघ माझ्याकडे, एवढीसा हात, एवढीशी चोच, जो हात तोच पाय. या चुचीने काडी काडी गोळा करून आणली. सुंदर अशा प्रकारचा खोपा तयार केला आणि पावसाला सुरुवात झाल्याबरोबर मी माझ्या घरट्यामध्ये गेले. अजिबात पाऊस नाही, वारा नाही, गारा नाही, सगळ्यांपासून माझं संरक्षण झालं. पण तू मात्र अग्नि जैसी काया, तूने घरटा क्यों नहीं बनाया. सांगते, अरे देवाने तुला बलदंड अशा प्रकारचे हात दिले, पाय दिले, काठी काठी गोळा करून आणली असती, काठीला काठी लावली असती, सुंदर अशा प्रकारचा आडोसा निर्माण झाला असता. आडोशामुळे ना वारा, ना चिंचेच्या फोकाचा मारा, ना गारा, तुला काही सहन करावं लागलं नसतं. पण ती चिमणी सांगते, सांग, तूने घरटा क्यों नहीं बनाया. का घरट बांधलं नाही तू? सांगा ना. चिमणी जो उपदेश करते, चांगला आहे का वाईट आहे,
चांगला आहे का वाईट आहे? चांगलाच आहे, पण ऐकणार राग आला त्याला. एवढी चिमणी मला उपदेश करते. अहंकार जागा झाला, उजवा हात उघडला, खाडकन चिमणीच्या अंगावर मारला. चांगलं सांगायला गेली होती, रक्तबंबाळ झाली. तेच सांगतोय, चांगलं सांगायला जाल पण कदाचित रक्तबंबाळ व्हायला देऊ. म्हणून या वर्गातल्या लोकांना सांगायला जाऊ नये. आणि जर मग सांगायला जाऊ नये तर तुकोबराय का सांगतात? अट्टास कशासाठी तुकोबरायांचा आहे नेमका? याच्या पाठीमागचं कारण आहे, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून येतो हिताचा कळवळा. सापडणार आहेत, काळाच्या हातामध्ये सापडणार आहेत. म्हणून अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण झाला. आणि लोकांना सांगितलं, तुम्ही कोणतीही गोष्ट करा, कोणत्याही ठिकाणी गोष्ट करा, ती गोष्ट भगवान परमात्म्याला एकाएकी कळून येते. कारण पहिलं चरण देवदानता देव जाणता. जाणीव करून देतात समाजाला. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तो जाणताय बाबांनो, सर्व काही त्या भगवान परमात्म्याला एकाएकी कळून येतं. कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारची गोष्ट करा, मंदिरामध्ये खेळल्यानंतरच पत्त्या, मंदिरामध्ये पत्ते खेळल्यानंतरच देवाला दिसतात. आणि शेतामध्ये 4 जण एकत्र आल्यानंतर तिथं पत्त्याचा डाव मांडला तर देवाला दिसत नाही. असं अजिबात नाही बाबा, असं अजिबात नाही. आपण मानला भगवान परमात्मा काही लोकांनी फक्त मूर्तीपुरता सीमित आहे. मंदिराच्या बाहेरचं देवाला काय कळतं? असं आहे का? मंदिराच्या बाहेरचं काय कळतं? म्हणजे मंदिरामधलं देवाला सगळं काय दिसतं आणि मंदिराच्या बाहेर काहीच दिसत नाही? अजिबात नाही. MIDC मध्ये कामाला जाणारा एक कामगार
रोज सकाळी 8ची गाडी धरायची असते. नाश्ता झाला की त्याची एक सवय होती, बिडी पेटवायची आणि एसटी स्टँड कडे निघून जायचं. नाश्ता झाला, आज जरा उशीरच झाला होता, बिडी पेटवली, डबा घेतला आणि पळत पळत निघाला. जाताना विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेऊन घ्यायचं. आज जरा उशीर झाला होता, बिडी पेटवली, 2च झुटकं मारलं होतं, झुटकच म्हणतात काय आणि मंदिरापर्यंत पोहोचला. बिडी तर अजून बरीच शिल्लक होती. देवाचं दर्शन घ्यायचं होतं, डबा बाहेर त्याने मांडला, बिडी नाही जाऊ. बिडी यूज होतो पुन्हा काढी असा प्रश्न, पण त्याने बाहेर बी ठेवली नाही. बाहेर ठेवली, कोणी आला बिडीवालाच तर पुन्हा तो तिथं ओढत बसायचा. मग काय केलं त्याने, तीच बिडी अशी मागं लावली, पांडुरंग परमात्म्याच्या मूर्ती समोर गेला, देवाचं दर्शन घेतलं, खाली वाकला, मस्तक सिंहासनावर टेकवलं आणि देवाला प्रार्थना की रक्ष रक्ष परमेश्वरा. एसटीने चाललोय, चांगली सीट मिळू दे, सीटावर एकटाच बसू दे, गाडी जोराने जाऊ दे, जाताना त्या गाडीचा ऍक्सिडेंट न होऊ दे, झालाच सगळे गेले तरी मला एकट्याला रक्ष रक्ष परमेश्वरा असं देवाला प्रार्थना केली, नमस्कार घातला आणि पिछेमुड केला. पिछेमुड केल्याबरोबर पाठीमागे धरलेली बिडी लगेच पुढे घेतली त्याने आणि आनंदाने मंदिरातून बाहेर पडला आनंदाने मंदिरातून. पण त्याची कल्पना नेमकी काय, देवाच्या समोर गेलो, दर्शन घेतलं, देवाला माझी पुढची बॉडी दिसली, मागची बिडी कुठे दिसली. असं आहे का, असं आहे का, नाही खूप बरं सांगतात. अरे येड्या, तो जाणता अशा प्रकारचा भगवान परमात्मा आहे, त्याला सर्व काही एकाएकी कळून येतं, सगळ्या गोष्टी त्याला एकाएकी वेदाला कळाला नाही, राती विन मावळलेले म्हणतात. सूर्य आणि चंद्र यांनी स्वतःच अस्तित्व त्या भगवान परमात्म्यापर्यंत दाखवून दिलं, पण तिथं नाही रात्रही नाही आणि दिवसही नाही, अशा प्रकारचं अस्तित्व त्या भगवान परमात्म्याचं. आणि म्हणून तो भगवंत म्हणतात अर्जुनाला, मी कवन पा केतोला कवनाचा कै झाला निरुते करिता या बोला. युगे गेली अर्जुना, युगेच्या युगे गेली, विश्वंभर नाही कळालं, नाही कळालं कोणालाच कळाला नाही, ब्रह्मदेवाला सुद्धा कळाला नाही. आणखी किती मोठे मोठे घ्या, उदरीचा गर्भजैसा नेने मायेची वैसा. वैसा म्हणजे वय, आईच्या बाळा पोटामध्ये बाळ आहे आणि त्या बाळाला प्रश्न केला अण्णा, हे बाळा तुझ्या आईचं वय काय रे, येईल का सांगता त्याला. देवांसी बी तैसा चोजवे ना अर्जुना, अरे देवांना सुद्धा कळालं नाही काय अस्तित्व आहे त्या भगवान परमात्म्याचं, काय अस्तित्व आहे. आणि अस्तित्व तरी किती मोठं आहे, अशा प्रकारचं एक ब्रह्मांड नाही बाबा अस्तित्वासाठी. किती ब्रह्मांडे, अनंत ब्रह्मांडे, ती बी कुठं, ज्याचे उदरामध्ये राहतात. अनंत ब्रह्मांडे एक रोमी आयशे दिंडे,
भगवान परमात्म्याच्या एका रोमावर केसावर दिंडेच्या दिंडे ब्रह्मांड सांगितले आणि एवढ्या मोठ्या ब्रह्मांडाचा सांभाळ करणारा तो मी जगताचा ना तू एकटाच भगवान परमात्मा आणि संपूर्ण ब्रह्मांडामध्ये माशी किती चला विचारच करायला नको त्यांनी ती निर्मिती केली परंतु या ब्रह्मांडामध्ये सृष्टीची निर्मिती प्राण्यांची निर्मिती करण्याचं काम मात्र ब्रह्मदेवाकडे दिलं की नाही ब्रह्मदेवाकडे दिलं ब्रह्मदेव हा कॅबिनेट मंत्री बरं का त्याच्या दरबारातला कॅबिनेट बारकाई नाही का एवढंच कदाचित सांगतो आणि थांबतो बारकाई नाही का ब्रह्मदेव हे संपूर्ण काय निर्माण करायचे असं समजा की एखादी गाडी एखादी ट्रक त्याची चॅसी एखाद्या कंपनीमध्ये निर्माण होते चॅसीस फक्त चॅसीस निर्माण होते त्या ट्रकला लागणारे चाक त्या कंपनीत नाही निर्माण होत ती दुसरीकडे कुठेतरी निर्माण होतात त्याच्या काचा दुसरीकडे कुठेतरी ती कॅबिन बांधायला कुठेतरी नेतात असं म्हणतात आपण ऐकतो हैदराबादला का कुठेतरी नेतात मग त्या कंपनीमध्ये सगळं आहे का नाही मग या विश्वाचा जर विचार केला या विश्वामध्ये किडामुंगीपासून ते त्या ब्रह्मदेवापर्यंत एवढ्या सगळ्यांची रचना त्याच्याकडे त्या ब्रह्मदेवाकडे मग आता विचार करा एका मोठ्या कंपनीच्या बरोबर छोट्या अनेक कंपनी असतात मग त्या काही टायर तयार करणाऱ्या काही काचा तयार करणाऱ्या काही बल्ब तयार करणाऱ्या आता मूळ मुद्द्याकडे या एक मुंगी घेऊया कोणाच्या कंपनीत तयार झाली ब्रह्मदेवाच्या कंपनीत तयार झाली त्या मुंगीला लागणारा दात हत्तीला असणारे दात माणसाला असणारे दात ह्या कंपन्याच आहेत ना वेगवेगळ्या प्रकारच्या माणसाचा दात मुंगीला बसवला तर नाही ना जमायचं आणि त्या मुंगीचा डोळा केवढा या सगळ्यावर त्या एका भगवान परमात्म्याचं अस्तित्व का म्हणायचं चिट्टी के पाव में घुंघरू बाजे वो भी अल्लाह सुनता है मुंगीच्या पायामध्ये वाजलेलं घुंघरू त्याचा आवाज त्याला ऐकायला जातो आता मुंगीचा पाय केवढा मुंगीचा पाय केवढा म्हणा की हत्तीच्या पायावर एवढं मुंगीची एवढीशी आता त्या मुंगीचा पाय एवढूसा आणि त्या पायातला घुंगरू केशव आणि त्या घुंगरातला खडा आता तो खडा केवढा आणि त्या खड्याचा आवाज केवढा बोला की मावशी केवढा आणि त्याचा होणारा आवाज वो भी अल्लाह सुनता है ते सुद्धा त्याला ऐकायला जातो मग या सृष्टीमध्ये एक प्राणी नाहीये काय प्राणी सूक्ष्मदर्शकाने बघावे लागतात बरोबर आहे डोळ्याने दिसत नाही त्याची निर्मिती करणारा सुद्धा तोच म्हणून तर नाकातून ते घेतला जातो घशातून घेतला जातो त्या सूक्ष्मदर्शनाखाली बघितला जातो कोरोनाच आहे का नाही का त्याची निर्मिती सुद्धा बघा म्हणजे या सगळ्यांची निर्मिती ब्रह्मदेवाकडे ब्रह्मदेव आणि म्हणून तर त्या ब्रह्मदेवाला एक डोकं नाही चार डोकी त्या ब्रह्मदेवाला एवढी डोकी का द्यावा लागली एक नाही ना कारण एकाचा पाय कुत्र्याचा पाय मांजराला बसवून जमणार नाही आणि म्हणून त्याला जागं राहावं लागतंय मग एवढ्या सगळ्या सृष्टीची रचना करणारा तो ब्रह्मदेव विचार करतो हे सगळं मी तयार करतोय निर्माण करतोय मला कोणी पुसतच नाही मला कोणी विचारणारच आणि इथं खरंच फार मोठा अहंकार आढळला येतो मला कोणीच विचारत नाही आणि माझ्याशिवाय ते हे जुळत नाही हे खातं ब्रह्मदेवाचं काढलं आपल्यापैकी कोणाला तरी दिलं तर जमल का नाही उद्या शाळेमध्ये मी आता लय जागलोय आणि म्हणून नेमच्या आम्हाला म्हणलं आबा शाळेत जाऊन पोरांना माझ्या जागी इंग्रजी शिकवा कसं काय नाही ना जोडायचं जमल की मृदुंगाचार्य म्हणले महाराज तुम्ही जरा खाली बसा फेटा मला द्या मृदुंग वाजवा आपल्याला नाही ना जमायचं बिताड फुटलं असं काहीतरी व्हायचं नाही का ज्याचं काम त्यानेच करावं ब्रह्मदेवाशिवाय हे होणे नाहीच ज्याचं काम त्यानेच करावं ब्रह्मदेवाशिवाय हे होणे नाही आणि मग मला कोणीच विचारत नाही म्हणजे मला बघतोच 8 दिवसाचा रजेचा अर्ज लिहिला रजेचा अर्ज ब्रह्मदेव 8 दिवसाची राजा आणि एका शिपायाला बोलवलं आणि दिला देवाच्या ऑफिसला पाठवलं जो कोणी मोठा देव त्याच्या ऑफिसला पाठवून दिला तिथं माझा अर्ज पाहिल्यानंतर तरी लगेच मला फोन येईल
मला सांगितलं जाईल नका राजा ठाकूर, नका राजा ठाकूर, नका, तुमच्याशिवाय हे होणेच नाही. कारण एका दिवसामध्ये किती मुंगे जन्माला येतात, किती आणि किती चिट्ट जन्माला येतात, माणसं किती जन्माला येतात. आणि त्यांना जन्माला घालत असताना जर ह्याचा डोळा त्याला गेला तर, ह्याचा पाय त्याला गेला तर, या सृष्टीचं चलन वलन बरंच काही बिघडून जाईल असं वाटलं त्याला. माझा अर्ज स्वीकारलाच जाणार नाही. पण अर्ज गेल्याबरोबर अर्ज स्वीकारला गेला आणि राजा मंजूर म्हणून सहीच केली. जो ऑफिस मध्ये गेला ना, मंजूर म्हणून सही केली. ब्रह्मदेव वाट बघत होत. आता ती शिपाई पळत पळत येईल, आता ते नोकर पळत पळत येईल, मला सांगेल तुमचा अर्ज काय मंजूर केला नाही. ते पळत पळत आला सुद्धा. ब्रह्मदेवाने विचारलं काय झालं, काय नाही म्हणले, लगेच मंजूर केलाय, लगेच मंजूर केलाय. काहीच नाही, लगेच मंजूर केलाय. पण इथं अजून एक वाक्य ऐका बघा, ज्याचं काम त्यानंच करावं, दुसऱ्याने. मग याच्यावर अनेक दृष्टांत आपल्याला सांगता येईल, नाही बोलायचं मला त्या बाजूला. ज्याचं काम, पण ह्या दृष्टांतात अजून एक दृष्टांत हळूच सांगून जातो बघा. एकदा काय झालं, भगवान परमात्मा, भगवान कृष्ण आणि अर्जुन आपल्या नदीच्या काठावरून फिरत होते, विहार करत होते, फिरत होते. आणि गप्पा गोष्टी चाललेल्या असताना सहज अर्जुनाच्या मनात आलं, देवा आतापर्यंत काय मागितलं नाही तुम्हाला, आणि आतापर्यंत जे काही मागितलं बी असेल ना, तुम्ही सगळं काय पुरवलेलं आहे. आता माझी एक इच्छा आहे, तेवढी एक इच्छा पूर्ण करा. बोल की अर्जुन, तुला कधी नाही म्हटलेलं. भगवंताने सांगितलं काय पाहिजे, काय नाही मला देवा, मला फक्त तुमचं देवत्व द्या. म्हणजे तुमचं जे ईश्वरत्व आहे, तुमचं जे देवत्व आहे ते मला द्या. भगवान परमात्मा म्हणले किती दिवस झालं वाट बघतोय, कुणीतरी माझं देवत्व देईल. कितीतरी मोठं डोक्यावर ओझ आहे बाबा, कितीतरी मोठा त्रास आहे, हा त्रास माझा कुणीतरी कमी करेल. अर्जुना बरं झालं, बरं झालं तुला ही बुद्धी आली, देऊन टाकलं देवत्व, तुला देऊन टाकलं. कधी पाहिजे, आज 18 तारीख आहे देवा, 25 तारखेपासून तू देव, या सृष्टीची संपूर्ण सत्ता तुझ्या हातामध्ये. अर्जुन खुश झाला. 25 तारखेपासून आपण देव, या सृष्टीची संपूर्ण सत्ता आपल्या हातामध्ये येणार आहे. आणि तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी आंघोळ झाली, चहा पाणी नाश्ता झाला, होतं का नव्हतं त्यावेळेस पण सांगतोय आपल्याला. आणि जंगलाच्या दिशेने दोघेही रथात बसून निघाले, शिकारीला चालले, शिकारीला चालले. समोर एक सिंह दिसला आणि अर्जुनाचा क्षत्रिय धर्म जागा झाला, या सिंहाची शिकार करणार. आणि मग भगवंताने रथ पळवला, त्या दिशेने रथ पळवला. सिंह पुढे पळतोय, यांचा रथ पाठीमागे, आणि तो सिंह एकाएकी गर्द अशा प्रकारच्या झाडीमध्ये घुसला आणि आता रथ पुढे जात नाहीये. भगवंताने रथ तिथंच थांबवला. अर्जुनाने रथातून खाली उडी टाकली आणि पळत पळत त्या सिंहाचा पाठलाग करायला सुरुवात केली. तो सिंह पळत पळत एक भल्या मोठ्या डोंगराला एक गुहा होती, त्या गुहेमध्ये शिरला. आणि अर्जुन सुद्धा आता माघार घेणारा नव्हता. अर्जुन सुद्धा त्याच्या बरोबर त्या गुहेमध्ये शिरला. बराच पुढे गेला त्या गुहेमध्ये. बराच पुढे गेल्यानंतर अर्जुनाला त्या काळ्या कुट्ट गुहेमध्ये समोर एकाएकी उजेड दिसला. इथं उजेड, गुहा आहे, गुहेमध्ये कोणी दिवे लावले, आणि खरंच समोर दिवे लावलेले होते. पण त्या लावलेल्या होत्या, सिंह नाहीसा झाला कुठं काही. पण अर्जुनाची मात्र जिज्ञासा जागृत झाली, या एवढ्या मोठ्या गुहेमध्ये इथं कोण बसलेले. आणि म्हणून अर्जुन पुढे गेला तर पाहिलं अनेक ऋषी मुनी त्या ठिकाणी बसलेले दिसले अर्जुनाला. काय करत होते, प्रत्येक ऋषीच्या समोर एक दिवा लावलेला, पंक्ती लावलेली होती, आणि काहीतरी लिहायचं काम चाललेलं होतं. कोणीच कोणाकडे बघत नव्हतं, एक दुसऱ्याकडे बघत नव्हता. त्यांचं मात्र खाली बघून लिहायचं काम चाललेलं होतं. अर्जुन पुढे गेला, जवळ गेला, पण कोणतेच ऋषी असे वर बघायला तयार नव्हते. प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये गर्क होते. अजून विचार करतो, एवढ्या मोठ्या ब्रह्मांडामध्ये ही गुहा, या गुहेमध्ये कितीतरी आतमध्ये हे दिवे लावलेले, आणि हे ऋषी मुनी काय लिहितात बरं नेमकं. जिज्ञासा जागृत झाली. पुढे गेला. पुढे जात असताना तेवढ्यामध्ये एक ऋषी दुसऱ्या ऋषी संग बोलले. एका ऋषीच्या दिव्यातलं तेल कमी पडलं होतं, आणि तो दिवा असा बारीक होत चाललेला होता. आणि म्हणून शेजारच्या ऋषीने सांगितलं, होय हो, दिवा तुमचा बारीक झालाय, त्याच्यामध्ये तेल टाका की. तेव्हा त्या ऋषीने सांगितलं, आज तेलच आलं नाही. म्हणजे जी कंपनी तेल पुरवत होती ना, त्या कंपनीच्या गाड्याच आल्या नाहीत.
जे कोणी तेल पुरवत होता तो आलेला नाही म्हणजे काय झालं, का तेल आलं नाही? मग ज्याचं तिळाचं तेल कमी झालं तर तो काय म्हणला, मंत्रिमंडळात काहीतरी गडबड झाली. काय झालंय नेमकं? कोणीतरी भगवान परमात्म्याचा एक भक्त आहे, अर्जुन नावाचा भक्त आहे. अर्जुन दचाकलाच, बापरे, यांना कसं काय माहिती, माझं नाव यांना कसं काय माहिती? कुणीतरी भगवान परमात्म्याचा अर्जुन नावाचा भक्त आहे आणि त्या अर्जुनाने भगवंताकडे ईश्वरत्वाची, देवत्वाची इच्छा उत्पन्न केली आणि उद्याच्या 25 तारखेपासून तो देव होणार आहे. तो देव होणार आहे. मग तो देव 25 तारखेला होणार आहे. पण तेल आजपासूनच बंद झाले आणि म्हणले मग तेल येणारच नाही का? बघू म्हणले 25 तारखेपर्यंत. आणि 25 तारखेला नाही आलं तेल तर, आणि मग त्याने कमंडलूकडे पाहिलं. कमंडलूकडे, ऋषीने कमंडलूकडे पाहिलं. काय असतं, हातावर पाणी घ्यायचं, मंत्र पुटपुटायचं आणि अर्जुन म्हणला, हे मला मारल्याशिवाय राहायचं नाही बुवा. आपल्याला अजिबात देवत्व नको. का देवत्व नको? सृष्टीमध्ये ही कुठेतरी डोंगराच्या कोपऱ्याला एक गुहा, त्या गुहेमध्ये राहणारे साधू, आणि त्या साधूला तेल पुरवायचं का? ते कोणी करायचंय? बाबा म्हणला, हे आपल्याच्याने जमायचं. तसाच माघारी पळाला, रथाजवळ गेला देवाच्या. देव वाट बघत होते. देवा एक सांगू का? म्हणले काय? आपल्याला अजिबात देवत्व तुमचं नको, तुमचं तुम्हाला लखलाभ, माघारी घ्या. आणि अर्जुना तुला देऊन टाकले, बरं झालं, माझ्या डोक्याचं वजन, अजिबात तुम्हाला जगावंसं वाटतं ना, मी जगावंसं वाटतं ना, मग हे देवत्व परत माघारी घ्या, अजिबात मला नको. का नको? जेने काम तेने थाय, तुझ्या की येतो गोता काय. आपल्याला जमायचं विठ्ठल. ब्रह्मदेव अर्ध स्वीकारला ना, ठीक आहे, आता कळेल या सृष्टीची रचना कशी करायची. आणि तेवढ्यामध्ये ब्रह्मदेव बाहेर निघाले. बाहेर निघाल्याबरोबर समोर नजर टाकली तर वरच्या बाजूने भले मोठे हत्ती, भले मोठे उंट येत होते, रांगेने येत होते. पण ब्रह्मदेव विचार करतो की मी निर्माण केलेले उंट हे नाहीये, हे वेगळ्याच कंपनीतले उंट दिसते, आपण काही निर्माण केलेले नाही. त्या एवढ्या मोठ्या उंटांच्या रांगेमध्ये एक बाई त्या उंटांना हाकण्याचं काम करत होती. आणि प्रत्येक उंटाच्या पाठीवर 2-2 अशा पेट्या मांडलेल्या होत्या. ब्रह्मदेव विचार करतो, एकच बाई इतके मांदळे उंट हाकत चाललेली आहे, विचारावं तर हे कुठल्या कंपनीतले उंट आहेत. म्हणून त्याने त्या स्त्रीला, देवीला नमस्कार केला. होय हो, हे कुठून आले आणि हे कुठं चालले? म्हणजे बाबा हो बाजूला, मला वेळ नाही बघायला. म्हणजे तुम्हाला ओळखत नाही, कुठला कोण तू, चल बाजूला. ब्रह्मदेव, ती बाई म्हणते तुला मी ओळखत नाही. बरं नका का ओळखा ना, पण थोडस बोला की माझ्याशी, मला बोलायला वेळ नाही, मला पटकन मालकाचं काम करायचंय. अहो कोण मालक? कुणी मागितलेत हे उंट? कुठे घेऊन चाललाय तुम्ही? आणि काय या टोपली या पेट्यांमध्ये उंटामधल्या? म्हणली वेळ नाही. पण म्हणलं मग चालत चालत तर बोलताय का नाही? बोल बा. म्हणले काय पाहिजे? काय नाही. म्हणलं हे उंट कुठून आले? आणि या उंटाच्या टोपलीवर किंवा उंटाच्या पाठीवर ज्या पेट्या आहेत, या पेट्यांमध्ये काय आहे? मग त्या स्त्रीने, त्या बाईने जाता जाता त्या ब्रह्मदेवाजवळ बरोबर बोलायला सुरुवात केली. बाबा, काल निरोप आलाय देवाचा आमच्या मालकाचा निरोप आलाय. कोणत्या तरी ब्रह्मांडातल्या एका ब्रह्मदेवाने राजीनामा दिलाय, 8 दिवसाचा रजाचा अर्ज दिलाय. ब्रह्मदेवाला हिला कसं कळलं? कोणत्या तरी एका ब्रह्मांडातले, असे ब्रह्मांड किती आहेत आपल्याला माहिती आहे. कोणत्या तरी ब्रह्मांडातल्या एका ब्रह्मदेवाने 8 दिवसाचा रजेचा अर्ज दिलेला आहे. म्हणजे मग देवाचा निरोप आलाय की ब्रह्मदेव पाठवून द्या. आता देवाने हे नाही ना सांगितलं कुठल्या ब्रह्मांडातला कोण ब्रह्मदेव, आणि हा निरोप नसल्यामुळे सगळ्या ब्रह्मदेवाला फुक घेऊन निघाले. म्हणजे कुठे ब्रह्मदेव? प्रत्येक उंटाच्या पाठीवर असणाऱ्या 2 पेट्यांमध्ये एक ब्रह्मदेव आहे. उंटाच्या पाठीवरच्या 2 पेट्यांमध्ये एक म्हणजे किती ब्रह्मदेव आहे? 2 ब्रह्मदेव. असे उंट किती? मोजताची आहे ना.
मग तिथं जायचंय आणि देवाला म्हणायचं कुठल्या ब्रह्मांडातला कोणता ब्रह्मदेव पाहिजे तो निवडून तुमचा तुम्ही घ्या. ब्रह्मदेव म्हणला बापरे, पळत पळत गेला, रजेचा अर्ज स्वतः काढून घेतला आणि घरी येऊन निवांत झोपला. एवढ्या मोठ्या ब्रह्मांडाचा ब्रह्मदेवाला वाटलं होतं आपण चालक आहे, पण तसं नाही बाबा, तसं नाही बाबा. का जेने विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरले सत्ता मात्रे आपुल्या. संपूर्ण विश्वावर सत्ता चालवणारा तो भगवान परमात्मा. मग कुणी रजेचा अर्ज देऊया त्याला एकाएकी कळून येतं तुकोबराय सांगतात देव जाणता आपुलिया सत्ता. एकाएकी सर्व काही त्या भगवान परमात्म्याला कळून येतं. संपूर्ण सृष्टीवर त्या एका भगवान परमात्म्याची सत्ता आहे. एका साधकाने तुकोबरायांना विचारलं, ठीक आहे, संपूर्ण सृष्टीवर त्या देवाची सत्ता आहे, हा, मग गावचा कारभार चालवण्यासाठी सरपंच चतुर असावा लागतो, तालुक्याचा कारभार चालवणारा आमदार चतुर लागतो, जिल्ह्याचा कारभार चालवणारा खासदार चतुर लागतो, देशाचा कारभार चालवणारा पंतप्रधान चतुर लागतो. इथं देशाचा नाही कारभार चालवायचा, विश्वाचा कारभार चालवायचा आहे. मग तुमचा देव चतुर आहे काय याचं उत्तर दिलं दुसऱ्याच्या. Thank you.
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, देव चतुर जाणून यंत्र वर्ततसे. असे लिहितात. बसते करे तो भगवान परमात्मा चतुर आहे. प्रत्येकाचं अंतःकरण जाणतो आणि प्रत्येकाचं अंतःकरण जाणून त्या पद्धतीने भगवान परमात्मा प्रत्येकाशी वर्तन करतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबराय सांगतात, असणारा विटेवर उभा राहिलेला तो भगवान परमात्मा निस्त चतुर, फक्त चतुर नाहीये, चतुरा तो चिरवाणी जेवढे चतुर असतील आणि चतुराईला या विश्वामध्ये कमतरता अजिबात नाही. पूर्वीच्या कालावधीपासून आतापर्यंत घ्या, अकबराने बिरबलाला विचारलं होतं किंवा दरबारातल्या पंडितांना विचारलं होतं, बिरबल यायचा बाकी होता, बताओ हमारे नगर में कितने कौवे है. आता कसं काय, आपल्या नगरामध्ये किती कावळे, असा प्रश्न अकबराने पंडितांना विचारला. पंडित विचारत पडले, आपण जर सांगाव 1000 आहे, राजाने मोजायला पाठवले 1500 भरले तर. आणि मग पंडितांनी प्रश्न विचारला, तुमच्या बिरबलाला सांगता येईल काय. आणि तेवढ्याच बिरबला राजाला नमस्कार घातला, मुजरा केला. बिरबल, हा महाराज, बताओ हमारे नगर में कितने कौवे है. अजिबात विचार केला नाही, आपली मोड केली नाही, काय नाही. महाराज, हम अपने नगर में 5555 कौवे हैं. 5555 कौवे. सगळे तोंडाकडे बघायला लागले बिरबलाचे, सगळे तोंड. यांनी मोजले का काय, का राजाने अगोदरच सांगितलं होतं. आणि मग अकबराने विचारलं, बिरबल काय मोजून आला का. मला मोजून वगैरे नाही आलो. म्हणले मग आपल्या राज दरबारातले सगळे शिपाई आता आजपासून आपण कावळं मोजायला पाठवणार आहे. जर 6000 कावळं भरलं तर. बिरबलाने सांगितलं, महिना दोंड्याचा चालू आहे. बाहेरचे कावळे आपल्याकडे तोंड खायला आले. 5555 पेक्षा जास्त भरली तर दोंड खायला, आणि कमी भरले तर आपले पाहुणे पण बाहेर गेले. चतुराईला कमतरता नाही बाजारात. पण या सगळ्या चतुरांच्या पेक्षा भगवान परमात्मा देव चतुर सगळ्यांचा चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी म्हणून तर म्हटलं त्या भगवान परमात्मा. किती तो चतुर भगवान परमात्मा, ऐका किती चतुर आहे तो भगवान परमात्मा. 18 दिवसाचं महाभारत युद्ध जवळ आलेलं होतं. कौरव आणि पांडवांच्या मध्ये युद्ध होणार होतं. आणि त्यामध्ये बलराम दादांचा पटशिष्य दुर्योधन एका बाजूला असणारे, पांडव एका बाजूला असणारे. साहजिक आहे बलराम दादाला निमंत्रण येणार आहे, आम्हाला मदत करा म्हणून. पांडवांच्या बाजूला बलराम दादा जाणार नाही, कौरवांच्याच बाजूला जाणार. का, पटशिष्य आहे, गदा युद्ध त्याने शिकवलेले. भगवान परमात्मा एके दिवशी बलराम दादाची एक नेहमीची असणारी सवय, गावाच्या बाहेर एक मंदिर होतं देवीचं, आणि त्या देवीच्या दर्शनाला आरतीला तो संध्याकाळी जात असे. दुपारची विश्रांती चालू असताना भगवान परमात्म्याने मोहिनी टाकली त्याच्यावर. समजा तो 5:30ला घरातून निघत असेल, 6ला पोहोचत असेल, भगवान परमात्म्याने पावणे 6 वाजवल्या. किती वाजवल्या? 10:53 वाजवल्या. आणि 11ला तर आरती असं समजून. 6ला आरती, पावणे 6ला उठवला,
देवाने उठवलं, अरे दादा उठा, तुम्हाला जायचंय ना आरतीला. बघितलं घड्याळामध्ये तो 15 मिनिटं बाकी, अर्धा तास लागतो जायला. तोंडावर कस तरी पाणी मारलं आणि बलराम दादा पळत निघालेले असताना आरती गाठायची टायमिंग चुकलं नाही पाहिजे. आणि तेवढ्यामध्ये बलराम दादाला जाणवलं समोर एक ब्राह्मण येत होता, उगाच क्रिश झालेला होता आणि त्या ब्राह्मणाला धडकल्यासारखं जाणवलं. पुढे गेल्यानंतर बलराम दादाने माग पाहिलं, ब्राह्मणच दिसला नाही. आपण धडकलोय त्या ब्राह्मणाला असं जाणवलं आणि बलराम दादा माघारी आले. माघारी येऊन बघितलं चारीमध्ये ते ब्राह्मण पडलेलं होतं. जिवंत आहे का मेलेलं बघायला गेलं तर नाडी बंद होती, श्वासोच्छवास बंद होता. आणि मग बलराम दादांना जाणवलं की आपण याला धडकलो, त्या धडकेमध्ये हे गेलेले आहे. तेवढ्यात आता ब्राह्मण मारल्याचं पातक म्हणजे ब्रह्महत्येचं पातक आहे ना. कोणी बघितलं का म्हणून इकडे तिकडे बघायला गेलं तर देव तिथं येत होते समोरून. दादा काय झालं? आता कृष्णा तूच काहीतरी युक्ती कर बाबा, ब्रह्महत्येचं पातक मला लागणार आहे. या ब्रह्महत्येच्या पातकामधून बाहेर पडण्याची काही प्रयोजन आहे का, युक्ती आहे का? दादा फार सोपं आहे म्हणले. काय करावं लागेल? काही करायचं नाही. जेवढी मंदिरं आहेत मोठी त्या सगळ्या मंदिरांची, सगळ्या देवतांची तीर्थयात्रा करायची. सर्व देवतांचं दर्शन घेऊन यायचं, तीर्थयात्रा करायची. तीर्थयात्रा करायची म्हणल्यावर आरतीला जाऊन माघारी अजिबात नाही, तुम्हाला आत्ताच निघावं लागेल. राजवाड्यामध्ये जाऊन काही सामान वगैरे बांधायचं नाही. दादा तुम्ही काळजी करू नका, राजवाड्यामध्ये सर्व काही मी सांभाळतो, सगळ्यांना सांगतो, तुम्ही निघा. तिथूनच बलराम दादाला काढून दे. विजयासाठी दुराविलास का बळीभद्र त्याला 1 महिन्याच्या तीर्थयात्रेवर पाठवून दिला आणि 18 दिवसाचं महाभारत युद्ध उरकून घेतलं देवाने. बलराम दादा परत माघारी आले आणि माघारी आल्यानंतर देवाने स्वागत केलं दादाचं. गप्पा मारत बसलेले आहेत दोघंजण आणि तेवढ्यात बलराम दादाला आठवण झाली, होय रे कृष्ण, ते कौरव पांडवांचं युद्ध होणार होतं. देवाने सहज तोंडातून शब्द बाहेर टाकला, झालं की मग नक्की माझ्या दुर्योधनाचा त्याच्यात विजय झाला असेल. भगवान परमात्मा मारला म्हणजे पांडवांचा विजय झाला. 100च्या 100 कौरव संपले. 100च्या 100 कसं शक्य? आणि मग बलराम दादाच्या डोक्यामध्ये आलं, हे कारस्थान नेमकं कुणाचं? मला तीर्थयात्रेला पाठवण्याचं पाठीमागचं प्रयोजन नेमकं कुणाचं? बलराम दादाला आणि भगवान कृष्णावर धावला तो. पण भगवान कृष्णाने आपल्या भक्ताचं संगोपन करण्यासाठी, पांडवांचा विजय करण्यासाठी बलराम दादाला 1 महिन्याच्या तीर्थयात्रेवर पाठवलं. ही भगवान परमात्म्याची फार मोठी चतुराई आहे. तुकोबराय सांगतात, तो भगवान परमात्मा चतुर आहे. देव चतुर जाणून अंतर, प्रत्येकाचं अंतकरण जाणतो आणि जाणून प्रत्येकाशी वर्तन करतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुद्दा Hey!
चतुर असणारा भगवान परमात्मा, जाणता अशा प्रकारचा असणारा तो भगवान परमात्मा, सृष्टीची रचना त्यानेच केली, पण त्या सृष्टीमध्ये रचना करून सुद्धा तुकोबराय सांगतात तो निराळा आहे शेवटचं चिरण. देव निराळा, 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 देव अजून जवळ दोनच परिसरातील सर्वच ग्रामस्थांना धन्यवाद देतो. लाईट आली म्हणून त्यांना देवाला सुद्धा धन्यवाद देतो जाता जाता. आणि कीर्तन सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. सेवा करत असताना अतिशय सुंदर दोन्हीही मृदुंगाचार्य आपल्याच इथे युवा मृदुंगाचार्य अतिशय गोड हाते महाराज. भविष्यामध्ये तुमच्या हातामध्ये आणखीन चांगल्या प्रकारची ताकद निर्माण करतो भगवान परमात्मा. आणखीन चांगल्या प्रकारचं वाद्य त्या हातामध्ये बसो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अण्णांच्या घरातले दोन्हीही बालके, तो नातोय ना आणि हा मनीषा गाडी यांचा चिरंजीव मुलगा परवा आमच्याकडे वरवंड आलेले होते.
सगळ्या लोकांनी त्यांचं कौतुक केलं, अतिशय छान वाजवत होते. शिवाय शिवाजी महाराजांचा मुलगा कितीला रे? तिसरीला आहे. त्याला सुद्धा गोड हातवा आहे. अण्णा भविष्यामध्ये तुम्हाला पक्वाज्या आणि काय मृदुंगाचार्य आणण्याची गरज नाही. आणखीन 2 मृदुंग म्हणे या ठिकाणी उभे आहेत. वा वा वा, खूप 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 धन्यवाद. वा, आमच्याकडे खरंच कीर्तन करायचं म्हटलं ना तर पहिल्यांदा मृदुंग आहे, पण मृदुंग मनी हुडकून आणावा लागतो कुठं तरी. तुमच्या परिसराचं वैभव पुढे हे होणार आहे, तुमच्या गावाचं नाव मोठं करणार आहे. यांना धन्य माता पिता दयाची या, धन्य आजोबा सुद्धा दयाची या. सर्वांना धन्यवाद देतो. आल्यानंतर महादेवांनी छानपैकी स्वागत केलं, त्यांनाही धन्यवाद देतो. शिवाय परिसरातील आपल्या टाळकरी मंडळी हेमचंद दादा असतील, राजाभाऊ असतील, संजूभाऊ, आणखीन असणारी सर्व टाळकरी मंडळी, महाराज मंडळी, शिवाजी महाराज, सर्वांना धन्यवाद देतो. हनुमंतराव बरेच दिवसांनी दर्शन झालं, तुम्हालाही धन्यवाद देतो. परिसरातील सर्व परिचित असणारी मंडळी सर्वांचं दर्शन घेतो. महिला मंडळी तुम्ही सुद्धा गेली 2 तास अजिबात म्हणला नाही महाराज असं काही आता, म्हणून तुमचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. हार्मोनियमचे आले आपलेही दर्शन घेतो, तुम्हाला धन्यवाद देतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचे परिसराचं वैभव का राष्ट्रपतीपर्यंत तुमचं नाव जाऊ दे असं पाठीमागच मंजूर होतं. खूप छान अशा प्रकारचे सांगितले केले, तुम्हाला सुद्धा खूप खूप. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अभिमान आहे माळकरी परमार्थ क्षेत्राचा वैभव आहे, त्यांनाही खूप खूप अशा प्रकारचे धन्यवाद. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं दर्शन आणि या ठिकाणी आलो मी परिसरामध्ये, पण एवढं सुंदर मंदिर आहे या गाडेवाडीमध्ये. अतिशय सुंदर अशा प्रकारची देखणी मूर्ती आतमध्ये या गाडेवाडीमध्ये आहे. आणि मी म्हटलं मला तिकडच्याच कुठेतरी मंदिरामध्ये हनुमानच्या शेजारी कीर्तन करायचे. नंतर शिवा म्हणला तिकडं तुमची लोचनाताई त्या वस्तीवर राहतात ना, ती बी कीर्तनाला आली बिचारी. आपला भाऊ चांगला बोलतोय. आलो होतो एकदा जेवण करायला, आमचे दाजी होते, त्यांच्या गेले दशक्रियेचं प्रवचन माझ्याकडेच देण्यात आलेलं होतं. पुन्हा एकदा आपण सर्वांचं दर्शन घेतो आणि उत्तरोत्तर या मंदिरामध्ये अशाच पद्धतीने कार्यक्रम होत जावो अण्णा यासाठी तरुण मंडळाने पुढाकार घेऊ अशी त्यांना विनंती करतो. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विठ्ठल जय जय
आर्या सकळ हरिचे अंगासा कल्पनेची माता संत मंडळी शुभी असो आज्या विष्णुदास भाविकासी